मित्रांनो, ITI ऍडमिशन 2024चा या ठिकाणी शेवटचा टप्पा येऊन थांबलेला आहे। आता मी शेवटचा या ठिकाणी काय म्हणतोय, कारण की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड या ठिकाणी संपलेले आहे आणि आजच्या डेटला आज संध्याकाळी 5 वाजता जर या ठिकाणी जे डीव्हीटीच्या टाइम टेबल नुसार बघितलं तर आज या पोर्टलवर व्हॅकन्सी डाउनलोड होणार होती मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की व्हॅकन्सी कशा पद्धतीने डाउनलोड करायची। आजच्या या अगोदरही तुम्ही व्हॅकन्सी डाउनलोड केली असेल, पण आजची जी व्हॅकन्सी राहणार आहे मित्रांनो ती राहणार आहे स्पॉट ऍडमिशन साठी उपलब्ध जागेचा तपशील। म्हणून आजचा व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला डीव्हीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी दिसेल। आता याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही या पेजला येऊ शकता। या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं आपण बघा, सर्वात प्रथम या ठिकाणी जर बघितलं थोडंसं झूम केलं तर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन दिसते मित्रांनो। आता या ठिकाणी सर्वांचे अकाउंट बनलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो तर तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर। रजिस्ट्रेशन नंबर प्रत्येकाकडेच आहे, पासवर्ड प्रत्येकाकडेच आहे। या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर कॅप्चा जसाच्या तसा फिल करून तुम्हाला या लॉग इन बटनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। चला तर मग लवकरात लवकर या ठिकाणी मी लॉग इन करून घेतो। मित्रांनो, काही जसे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करता काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे। आता या ठिकाणी सर्वात प्रथम जे का तुम्हाला पाहायचं आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी ऍडमिशन ऍक्टिव्हिटी, आता हे जे काय ऍडमिशन ऍक्टिव्हिटी दिसते मित्रांनो त्या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। जसे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला तर बघा पहिला प्रोसेस आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म, जे की आता या ठिकाणी बंद झालेले आहे, तुम्हाला त्याचं काही काम नाही। त्याच्यानंतर बघा ग्रेव्हियन्स आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी आज चेक करायचं, काही उपयोग होणार नाही त्याचा। तर अलॉटमेंट लेटर आहे, अलॉटमेंट लेटर या ठिकाणी ज्यांचा नंबर लागला होता त्यांचा या ठिकाणी अलॉटमेंट लेटर इथून जनरेट होत होतं। तर सगळ्यात खालचा जो काय या ठिकाणी आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहायचं तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट। आता जसंही तुम्ही या वेकंट सीट रिपोर्टला या ठिकाणी क्लिक करता मित्रांनो काय अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो बघा सर्वात प्रथम थोडंसं झूम केल्याच्या नंतर तुम्हाला दिसावं म्हणून थोडंसं झूम करतो या ठिकाणी। तर बघा या ठिकाणी इन्स्टिट्यूट टाईपचे या ठिकाणी सिलेक्ट करायचे। इन्स्टिट्यूट टाइप म्हणजेच काय, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचा या ठिकाणी सर्च करताय का प्रायव्हेट कॉलेजचा या ठिकाणी सर्च करता। मित्रांनो या वेबसाईटवरून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामधून प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो प्रत्येक कॉलेजचा या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घेतो। तुम्हाला जो जिल्ह्याचा या ठिकाणी सर्च करायचं आहे प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो जिथला सर्च करायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी तसं फिल करून घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे। डिस्ट्रिक्ट मध्ये या ठिकाणी जो तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टचं पाहिजे त्या डिस्ट्रिक्टचं तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं मित्रांनो तालुका, जो तालुका आहे तुमचा तो तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा। त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट येणार आहे, ज्या तालुक्यामध्ये जो इन्स्टिट्यूट आहे प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो संपूर्ण या ठिकाणी यादी दिसणार आहे मित्रांनो। ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बार मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सर्च करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो जसंही तुम्ही या ठिकाणी सर्च बारला या ठिकाणी क्लिक करता खाली या ठिकाणी तुम्हाला वेकन्सी रिपोर्ट डाउनलोड होणार आहे मित्रांनो। आता ही वेकन्सी रिपोर्ट तुम्हाला काय अशा प्रकारची दिसणार आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर ट्रेडची यादी दिसत आहे, त्याच्यानंतर कॅप राऊंड IMC इन्स्टिट्यूट लेवल या ठिकाणी जे सगळे बघितलं तर ही जी आहे मित्रांनो तो अवेलेबल सीट आहे, म्हणजे त्या कॉलेजमध्ये जेवढ्या काही सीट भरल्या जाणार आहेत त्या सगळ्यांची माहिती या ठिकाणी दिसणार आहे। तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघायचंय या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तुम्ही वेकंट सीट रिपोर्ट, आता या तुमच्या समोर या ठिकाणी दिसते मित्रांनो वेकंट सीट, यामध्ये कॅप राऊंड या ठिकाणी दिसते मित्रांनो, त्याच्यानंतर IMC आहे इन्स्टिट्यूट लेवल आणि मायनॉरिटी किंवा टोटल। आता जर तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट खराब जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी टोटल शेवटच्या ऑनलाईन मध्ये टोटल जेवढे जागे दिसतात मित्रांनो ती आहे वेकंट सीट त्या पर्टिक्युलर कॉलेजची। आता या पर्टिक्युलर कॉलेजची या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा जो पहिला ट्रेड आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन, ते इलेक्ट्रिशियन ट्रेडला थोडंसं स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी एक जागा दिसते। आता या ठिकाणच्या कॉलेजला इलेक्ट्रिशियनला एक जागा आहे आणि ती एक जर जागा या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो आपण तर ती जागा आहे कॅप राऊंड मध्ये। IMC जे असेल तर IMC मध्ये दाखवतात, या ठिकाणी IMC ला 0 आहे। आता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी परत या प्रिंट रिपोर्ट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड सुद्धा या ठिकाणी करू शकता। डाउनलोड केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF जनरेट होणार आहे मित्रांनो। PDF जनरेट केल्याच्या नंतर तुम्ही जो काही तुम्ही ब्राउझर वापरता त्या ठिकाणी तुम्हाला ते ओपन होईल। ओपन केल्याच्या नंतर त्या PDF मध्ये तुम्ही चेक करू शकता की अवेलेबल सीट किती आहेत आणि व्हॅकंट सीट किती आहे।
मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी व्हॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करू शकता। आता मला सांगा या व्हॅकंट सीट रिपोर्टचा स्पॉट ऍडमिशनशी काय घेणं देणं आहे? तर सर्वात महत्त्वाचं काम आहे मित्रांनो हे, कारण की उद्यापासून जे होणार आहे त्या ठिकाणी ITI पोर्टलवर लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अटेंडन्स मार्क करायची, याचा व्हिडिओ मी त्या ठिकाणी तुम्हाला उद्या जसे चालू होईल मित्रांनो सर्वात प्रथम या ठिकाणी तो व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन। पण महत्त्वाचा मुद्दा व्हॅकंट सीट या ठिकाणी आपण का डाउनलोड करायला पाहिजे समजून घ्या। तुम्ही एका कॉलेजला या ठिकाणी सर्च करता, त्या कॉलेजमध्ये तुमचा ट्रेडच नसेल तर उद्या अटेंडन्स देऊन काय फायदा त्या ठिकाणी होणार आहे? नाही होणार ना। म्हणून तुम्ही ज्या कॉलेजचा विचार करता त्या ठिकाणी अटेंडन्स देऊन त्या ठिकाणी तुमचा ट्रेड पाहण्याचा तो त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी व्हॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करा। डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की त्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत। नाहीतर तुम्ही मार्क अटेंडन्स करशाल त्या ठिकाणी जागा शिल्लक नसेल तर तो या ठिकाणी व्यर्थ जाणार आहे मित्रांनो। आता जे काय अटेंडन्स होणार आहे मित्रांनो तर ते 2 दिवसासाठी या ठिकाणी होणार आहे, उद्या आणि परवाला या ठिकाणी होणार आहे। तर आता या ठिकाणी आपण एक कॉलेज बघितलं जे की गव्हर्नमेंटचं, तुम्हाला थोडंसं अजून प्रायव्हेटचं समजून सांगतो। याच्यामध्ये प्रायव्हेट सर्च करण्यासाठी मित्रांनो इन्स्टिट्यूट टाईप मध्ये यायचं आहे। इन्स्टिट्यूट टाईप मध्ये आल्याच्या नंतर प्रायव्हेटला या ठिकाणी क्लिक करायचंय। जसं तुम्ही प्रायव्हेटला क्लिक करता याच्या नंतर तुम्हाला जो डिस्ट्रिक्ट आहे तुमचा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ITI कॉलेजला प्रवेश घेऊ इच्छिता प्रायव्हेटमध्ये त्या ठिकाणी तुमचा तो सर्च करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामधला कोणत्या तालुका लेवलला आहे त्या तालुक्याला तुम्ही या ठिकाणी कॉलेजचं नाव निवडणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करून घ्यायचंय। जसे तुम्ही त्या ठिकाणी सर्च करता, सर्च केल्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप येणार मित्रांनो। आता या इन्स्टिट्यूट टाईप मध्ये त्या जिल्ह्यामध्ये जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहेत तुम्ही ज्या सर्च केलेल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जेवढे कॉलेज आहेत त्या कॉलेजची या ठिकाणी यादी येणार आहे। यापैकी तुम्हाला जो काही कॉलेज आहे त्या ठिकाणी सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला खाली सर्चला या ठिकाणी शोधा या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे। या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो त्या कॉलेजचे अवेलेबल ट्रेड या ठिकाणी दर्शवल। त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॅकंट सीट मध्ये जर बघितलं मित्रांनो तर व्हॅकंट सीट रिपोर्ट या ठिकाणी टोटल या ठिकाणी दिसणार आहे। आता याचा सुद्धा या ठिकाणी प्रिंट रिपोर्ट तुम्ही करू शकता। प्रिंट रिपोर्ट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF फाईल डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणाहून सुद्धा चेक करू शकता। तर ही आहे मित्रांनो या ठिकाणी व्हॅकंट सीट रिपोर्ट डाउनलोड करायची सोपी पद्धत, जे की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही। 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा। माहिती आवडल्यास या ठिकाणी एक लाईक आणि एक शेअर नक्की तुम्हाला करून द्यायचं आहे। धन्यवाद।